आज आम्ही आदर्श कॉलेज ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंटचे विद्यार्थी आपल्यासमोर एक पथनाट्य सादर करणार आहोत। तर त्या पथनाट्याचा विषय असा आहे की लेख वाचवा लेख शिकवा। तर आपल्या त्या पथनाट्याच्या पात्रांची नावं मी तुम्हाला काही सांगणार आहे। बाबांच्या भूमिकेत केतन भोगते आणि आईच्या भूमिकेत पूनम पैठणे, मुलगी म्हणजे लेख जे आहे आपली अनु तिच्या भूमिकेत नारायणी शास्त्री आणि शेजारीच्या भूमिकेत वेदांत अवगण आणि शिक्षकांच्या भूमिकेत कीर्ती राऊत आणि सूत्रधाराच्या भूमिकेत मी। ही गोष्ट अशा अनेक घरांची जिथे मुलगी जन्माला आली तर आनंद आणि प्रेमाच्या ऐवजी चिंता आणि दुःख येत असतो। काय पुन्हा मुलगीच? पहिलेच आपली परिस्थिती किती बेकारची आहे आणि त्यामध्ये पुन्हा मुलगी म्हणजे आता आणखी वाटणार। अहो पण ती आपली मुलगी आहे, देवाने दिलेली देणगी आहे। मुलगी म्हणजे कष्ट नाही तर गुंतवणूक आहे, प्रेमाने आणि भविष्याची। मुलगी म्हणजे कमजोरी नाही तर समाजाची ताकद आहे। समाज का म्हणे मुलीला शिकवलं म्हणजे डोक्यावर बसवलं। अहो समाजाचं जाऊ द्या पण ती आपली मुलगी आहे। आज जर आपण तिच्या पाठीशी उभं नाही राहिलो तर उद्या ती कोणावर विश्वास ठेवणार? लोक काय म्हणतील यापेक्षा उद्या आपली लेख काय बनेल हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं। काही वर्षानंतर काल पुढे सरकतो। आता अनु मोठी झाली, तिची डोळ्यात दिसून स्वप्न आहे, तिचं भविष्य तिच्या आवाजात दिसत आहे। बाबा बाबा मला शाळेत जायचं आहे, मला खूप शिकायचं आहे, मोठे होऊन डॉक्टर व्हायचं आहे आणि समाजाला मदत करायची आहे। काही गरज नाही शिकायची तुला। तू तर घरात बस, शिक्षणाची काही गरज नाही। बाबा मला समजतं घरची परिस्थिती बेताची आहे, पण माझं शिकणं डॉक्टर होणं हे फक्त माझ्यासाठीच नाही तर आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी आहे। अहो पण तिला शिक्षणाची संधी तर द्या, उद्या ती स्वतःच नाही तर आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचं नाव सुद्धा उज्ज्वल करेल। बस हा आपण पुन्हा मुद्दा काढणार नाही। मी निर्णय घेतलाय, अनु शिकणार नाही। अनु अनु नमस्कार मॅम। अनु कुठे आहे? 4-5 दिवस झाले शाळेत नाही आली। अनु शाळेला येणार नाही कारण ती मुलगी आहे, तिला शिकून काय करायचं? पुढे जाऊन तिला तुझंच सांभाळायची आहे तर। पण मुलगीच शिकली नाही तर प्रगती कशी होणार? मुलगा एकटा शिकतो पण मुलगी तर पूर्ण कुटुंबाला शिकवते, समाज घडवते, राज्य घडवते, शासन शिकवते। हे बरोबर आहे पण तिला शिकून आली आमचं कर्तव्य वाढवलं। आता ती जर नोकरीवर लागली तर ती तुम्हालाच मदत करणार ना। शिकायला पाहिजे। मला पण कळलं मी चुकलो आहे। बाळा इकडे बाळा माफ कर, माझी चूक झाली। मी समाज काय म्हणेल या विचाराने तुम्हाला शिकवलं, पण आता मला समजलं जर तू शिकली तर तूच आपली परिस्थिती बदलणार। खरंच बाबा? हो बाळा, आणि तू शिकू शकते आणि तुझं स्वप्न पूर्ण करू शकते। बाबा तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीच तुटू देणार नाही। मी नक्कीच यशस्वी होऊन दाखवेन, आपल्या समाजाचं, घराचं आणि कुटुंबाचं नाव नक्कीच उज्ज्वल करेन। आज माझ्या